पहिल्यांदा मी ह्या ठिकाणी पक्षसृष्टींचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमच्या लातूर जिल्ह्याचे नेते सुधाकरजी भालेराव साहेब आणि आमचे जिल्ह्याचे प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल साहेब यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी मला तोगरी सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी मला संधी दिली। ज्यावेळेस आता लोकांमध्ये मला जायचं, लोकांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्या मूलभूत प्रश्नाकडे मला सर्वात जास्त जायचंय। आजपर्यंत जे राजकारण झालं, जातीपातीचं राजकारण, पैशाचं राजकारण, दारूचं राजकारण, तर मला माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी राजकारण करायचं आहे। छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने 18 पगड जातीला घेऊन गेले, महात्मा बसवेश्वरांनी समतेचे जे विचार, समानतेचे विचार जे लोकांमध्ये रुजू केले, त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये 18 पगड जातीचा, सर्व जाती धर्मांचा मला कसं विकास करता येईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायचं आहे। आणि जे आमच्या मतदारसंघाला लागलेला डाग आहे तो मोडून काढण्यासाठी आज सुद्धा बिना पैशाचं या चांगलं जर तुम्ही लोकांमध्ये जर समाजसेवा केलात, प्रामाणिक जर कष्ट केलात, तरी सुद्धा तुम्ही निवडणूक जिंकू शकता, हे संदेश देण्यासाठी एक सकारात्मक भावनेने मी त्या ठिकाणी लोकांमध्ये जाणार आहे। आणि प्रामाणिकपणे निवडून आल्याच्या नंतर 5 वर्षे इमानदारीने लोकांची सेवा करणार आहे। आणि विशेष म्हणजे की जिल्हा परिषद सदस्य काय असतो आजपर्यंत लोकांना माहितीच नसतं। निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण मी त्या ठिकाणी माझं जिल्हा परिषदचं कार्यालय त्या ठिकाणी काढणार आहे आणि त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये 150 कोटी रुपयाचा निधी आणणार आहे। जिल्हा परिषद अंतर्गत एवढा निधी नसतो, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी सत्तेमध्ये असल्यामुळे, त्या ठिकाणी मंत्रालय असल्यामुळे त्या ठिकाणी आणणं सोपं आहे। त्यासोबत जो CSR फंड असतो तो सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आणायचा आहे। आणि गावात आपण म्हणत असतो की भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपल्या उड्या डोळ्याने बघत असतो, तर अशा माझ्यासारखा जर लोकप्रतिनिधी जर लोकात निवडून आला तर एक महाराष्ट्राला नवीन चालना देण्यासाठी, लातूरला नवीन चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधी कसा असावं, लोकांचा विकास कसा करावा, भ्रष्टाचार न करता सुद्धा कामं कसं करता येतात, कार्यकर्ता कसा जगवावा, एक मला एक आदर्श उदाहरण मला लातूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सेट करायचं आहे। आणि मला माझ्या अप्पाराव पाटलांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे आणि मी माझे हेच विचार घेऊन लोकांमध्ये जाणार। हे माझी सर्व जनतेला आव्हान आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या, तरुणाच्या, सुशिक्षित असलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे थांबा। मी सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा कधी गुत्तेदारी केली नाही आणि मी पुढेही गुत्तेदारी करणार नाही। आजकाल इलेक्शनच्या पहिल्या लोक पैसे घालतात, इलेक्शनच्या नंतर भ्रष्टाचार करतात आणि पैसे काढतात। लोकांमध्ये एक निराशा आल्यास, लोकांना वाटायला की लागली की अरे बाबा हे राजकारणी लोक इलेक्शन पुरते येतात पुन्हा जातात, हे कुठेतरी आपण बदलून काढलं पाहिजे। आणि बदलून काढण्यासाठीच मी त्या ठिकाणी एक वारसा चालवण्यासाठी, एक राजकारण कसा असावा, ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आदरणीय विलासराव देशमुख साहेब होऊन गेले, ज्या पद्धतीने गोपीनाथरावजी मुंडे साहेब होऊन गेले आणि ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना चालवल्यामुळे पुन्हा महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये आली, तसे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडला आदर्श मानून आम्हाला लाडक्या बहिणीसाठी, या सर्वसामान्य लोकांसाठी एक काहीतरी करून दाखवायचं आहे। म्हणून आम्ही ह्या ठिकाणी एक शुद्ध अंतःकरणाने प्रामाणिकपणे लोकांमध्ये जाऊ आणि लोकांना आमचे मत मागू।